आजच्या सेशनचा जो मुख्य हेतू आहे तो हाच आहे की आपल्याला 2025 ची ही जी मुख्य परीक्षा आहे तर त्या परीक्षा दृष्टिकोनातून ऑप्शनल हा आपण कसा कव्हर करू शकतो. डेफिनेटली आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जमेच्या आहेत, आपल्यासाठी त्या फेवरेबल आहेत, चांगल्या आहेत. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशिओलॉजीचा जो आपला हा विषय आहे त्या विषयाचं एकूण स्वरूप, त्याचा सिलेबस आणि त्यासाठी उपलब्ध जे काही संदर्भ साहित्य आहे हे सगळे आपल्यासाठी एक जमेची बाब आहे. परंतु हे नक्की करायचं कसं, आपला त्याच्यावरती सुद्धा फोकस असायला पाहिजे. सो आपण काही गोष्टी टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी पाहूयात. जसं अगदी पहिला मुद्दा हाच असायला पाहिजे की नक्की मी सोशिओलॉजीसाठी किंवा माझ्या एकूण मेन्ससाठी आपण किती वेळ आणि कसा वेळ या ठिकाणी देऊ शकतो. जर आपण GS1 2 आणि 3 या तिघांचा हा वेगळा गट आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला GS4 SA आणि ऑप्शनल, जेव्हा की आपला तो सोशिओलॉजी. जर काही यांच्यामध्ये आपण समानता शोधल्या तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल आपल्या उत्तरामध्ये किंवा आपल्या यशामध्ये. तो कसा आहे? पहिला मुद्दा, जर आपण आन्सर रायटिंगचा विचार केला तर GS1 2 3 इथे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप आणि त्याची जी रिक्वायरमेंट आहे त्या आन्सरची किंवा त्या कॉन्टेंटची ही पूर्णपणे इन्फॉर्मेशन बेस आहे. सो इथे आपली उत्तर जी आहेत ही फार तर इन्फॉर्मेटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हणूयात, काही प्रश्न आपण उदाहरणात घेऊयात, अगदी UPSC चे प्रश्न आपण घेऊयात. तर त्यांनी प्रश्न विचारला की राज्यसभेचे किंवा संसदेचे जे सदस्य असतात त्यांना भारतीय राज्यघटनेने कोणकोणत्या प्रकारचे विशेष अधिकार दिलेले आहेत तर ते क्रमवार सांगा. आता इथे मला ते कलम आणि त्यानुसार त्या कलमानुसार त्यांना मिळालेलं संरक्षण हे माहिती असायला पाहिजे, जेणेकरून मी ते लिहू शकतो. किंवा अगदी आपण दुसरा प्रश्न बघूयात की समजा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मूलभूत हक्क हे यांचं स्वरूप हे कसं बदलत गेलं, तर मला तिथे प्रत्येक सर्वोच्च न्यायालयाचा जो काही खटला आहे, मग तो गोलकनाथ असेल, केशवानंद भारती केस असेल, मिनर्वा मिल असेल, या खटल्यांची माहिती आणि त्याच्यामुळे नक्की काय झालं हे मला माहिती असायला हवं. सो इथे हे इन्फॉर्मेशन बेस आहे. किंवा अगदी आपण इतिहासाकडे वळूया. समजा इतिहासाकडे गेलो आपण तर त्यांनी आपल्याला विचारलं की मवाळ आहेत आणि जहाल आहेत यांच्यामधला जो भेद आहे तो भेद स्पष्ट करा. तर मला तिथे त्या मवाळांची काही वैशिष्ट्य सांगता आली पाहिजेत, जहालांची काही सांगता आली पाहिजेत, त्यांच्या मागण्या कशा होत्या, त्यांची उद्दिष्ट काय होती, कार्यपद्धती कशी वेगळी. म्हणजे हा इन्फॉर्मेशनचा बेस आहे की जिथे आपल्याला हे तिथे होतं ते मला माहितीये आणि आता मला ते लिहायचंय. दॅट इज द इन्फॉर्मेशन बेस. पण जेव्हा आपण या 3 पेपरकडे येतो, हे तिन्ही मात्र इन्फॉर्मेशन पेक्षा सुद्धा तुमचे उत्तर जी असायला पाहिजेत ती ही अनालिटिकल असायला पाहिजेत, की ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट हा बेस आहे ना की इन्फॉर्मेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एथिक्सचं उदाहरण घेऊया. तर एथिक्स मध्ये तुम्हाला विचारतील की सद्गुण सिद्धांत काय आहे एथिक्स मधला, तो सरळ सांगा. हा पण मग सद्गुण म्हणजे काय इथून सुरुवात होते. ते कोणीतरी सांगितलेलं आहे पण त्याने काहीतरी एका वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगितलं. मग तो अरिस्टॉटल असेल, तो प्लेटो असेल, त्याने सांगितलं, पण मग हा सद्गुण नक्की काय आणि आज त्याचा कसा संदर्भ आहे. तिथे तुम्हाला ते विचारतील की प्रशासकाचे 2 महत्वाचे गुण म्हणजे एका बाजूला निपक्षपातीपणा आणि दुसऱ्या बाजूला करुणा. आता निपक्षपातीपणा आणि करुणा हे काय आहेत, ह्या कॉन्सेप्ट आहेत. म्हणून तो काय करतो, तो अनालिटिकल बेस आहे त्याचा. तिथे तुम्हाला पाठ नाही करायचंय, तिथे तुम्हाला समजून घ्यायचंय आणि तुम्हाला जे समजलंय ते तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडायचंय. सेम आहे एसे. आपण कालचंच उदाहरण घेऊया, जसं की फॉर एक्झाम्पल ऑनेस्टी इज द बेस्ट व्हर्च्यू. मग ऑनेस्टी इज द बेस्ट व्हर्च्यू हा म्हणलं की हा पूर्णपणे अनालिटिकल विषय आहे, हे त्या पद्धतीने जातं. किंवा हिस्ट्री इज द ग्रेवयार्ड ऑफ अरिस्टोक्रॅट. म्हणजे इतिहास हा संपूर्णपणे हा उमरावांचं ते थडगं आहे किंवा उमरावांची स्मशानभूमी आहे. मग मला हे समजून घ्यावं लागतं आणि मग त्यानुसार मला ते मांडावं लागतं. आता एसे मध्ये सुद्धा काही इन्फॉर्मेटिव्ह येतात, नाही असं नाहीये. अगदीच म्हणजे जे फार टेक्निकल असतात, जसं फॉर एक्झाम्पल असं म्हणूयात की भारतीय संघराज्य आव्हाने आणि उपाय. आता हा बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह येतो. ह्याच्यामध्ये आपल्या मनापेक्षा जास्त काय आहे वास्तवात ते लिहिणं अपेक्षित आहे. पण मोस्टली असे हे अनालिटिकल अंगाने येतात आणि तसंच आहे सोशिओलॉजी सुद्धा.
आपल्या सोशिओलॉजीमध्ये सुद्धा आपल्याला फार पाठांतर नाहीये, हे लक्षात घ्या. इथे जास्तीत जास्त ऍप्लिकेशन आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या आणि त्याचं ऍप्लिकेशन करा. उदाहरणार्थ, की लिंग म्हणजे सेक्स आणि लिंग भाव म्हणजे जेंडर, या दोघात काय फरक आहे हे मला समजलं. आणि मग लिंगभाव कसा विकसित होतो. जन्माला आलेलं बाळ ना ते पुरुष आहे ना ते स्त्री आहे, ते फक्त बाळ आहे. पण त्या बाळाला जेव्हा तुम्ही स्त्री म्हणून घडवता किंवा त्याला मग पुरुष म्हणून घडवता, हे घडवण्याची जी प्रक्रिया आहे ती लिंगभाव विकसित करण्याची प्रक्रिया आहे. मग हे कसं केलं जातं. मग हे जे मी पुस्तकात वाचलं तर अरे माझ्या अवतीभोवती पण हे कसं घडलंय, किंवा मी काय करतोय सध्या, माझ्या कुटुंबात काय होत आहे, हे मला रिलेट करायचंय आणि त्याच्या आधारावरती मला माझी उत्तरं लिहायची आहेत. दॅट्स वाय सोशिओलॉजी इज ऑल्सो अनालिटिकल. आणि उत्तरांचे जे स्वरूप आहे मग हे या पद्धतीने बदलतं. मग आता होतं काय बघा, जेव्हा इन्फॉर्मेटिव्ह बेस असतो, सो जसं आपण म्हटलं होतं त्या पद्धतीने आजच्या सेशनचा जो मुख्य हेतू आहे तो हाच आहे की आपल्याला 2025 ची ही जी मुख्य परीक्षा आहे तर त्या परीक्षा दृष्टिकोनातून ऑप्शनल हा आपण कसा कव्हर करू शकतो. डेफिनेटली आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जमेच्या आहेत, आपल्यासाठी त्यात फेवरेबल आहेत, चांगल्या आहेत. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशिओलॉजीचा जो आपला हा विषय आहे त्या विषयाचं एकूण स्वरूप, त्याचा सिलेबस आणि त्यासाठी उपलब्ध जे काही संदर्भ साहित्य आहे, हे सगळे आपल्यासाठी एक जमेची बाब आहे. परंतु हे नक्की करायचं कसं, आपला त्याच्यावरती सुद्धा फोकस असायला पाहिजे. सो आपण काही गोष्टी टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी पाहूयात. जसं अगदी पहिला मुद्दा हाच असायला पाहिजे की नक्की मी सोशिओलॉजीसाठी किंवा माझ्या एकूण मेन्ससाठी आपण किती वेळ आणि कसा वेळ या ठिकाणी देऊ शकतो. जर आपण GS1 2 आणि 3 या तिघांचा हा वेगळा गट आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला GS4, SA आणि ऑप्शनल, जेव्हा की आपला तो सोशिओलॉजी. जर काही यांच्यामध्ये आपण समानता शोधल्या तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल आपल्या उत्तरामध्ये किंवा आपल्या यशामध्ये. तो कसा आहे, पहिला मुद्दा. जर आपण आन्सर रायटिंगचा विचार केला तर GS1 2 3 इथे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप आणि त्याची जी रिक्वायरमेंट आहे त्या आन्सरची किंवा त्या कॉन्टेंटची ही पूर्णपणे इन्फॉर्मेशन बेस आहे. सो इथे आपली उत्तर जी आहेत ही फार तर इन्फॉर्मेटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हणूयात, काही प्रश्न आपण उदाहरणात घेऊयात. अगदी UPSC चे प्रश्न आपण घेऊयात. तर त्यांनी प्रश्न विचारला की राज्यसभेचे किंवा संसदेचे जे सदस्य असतात त्यांना भारतीय राज्यघटनेने कोणकोणत्या प्रकारचे विशेष अधिकार दिलेले आहेत, तर ते क्रमवार सांगा. आता इथे मला ते कलम आणि त्यानुसार त्या कलमानुसार त्यांना मिळालेलं संरक्षण हे माहिती असायला पाहिजे, जेणेकरून मी ते लिहू शकतो. किंवा अगदी आपण दुसरा प्रश्न बघूयात की समजा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मूलभूत हक्क हे यांचं स्वरूप हे कसं बदलत गेलं, तर मला तिथे प्रत्येक सर्वोच्च न्यायालयाचा जो काही खटला आहे, मग तो गोलकनाथ असेल, केशवानंद भारती केस असेल, मिनर्वा मिल असेल, या खटल्यांची माहिती आणि त्याच्यामुळे नक्की काय झालं हे मला माहिती असायला हवं. सो इथे हे इन्फॉर्मेशन बेस आहे. किंवा अगदी आपण इतिहासाकडे वळूया. समजा इतिहासाकडे गेलो आपण तर त्यांनी आपल्याला विचारलं की मवाळ आहेत आणि जहाल आहेत यांच्यामधला जो भेद आहे तो भेद स्पष्ट करा. तर मला तिथे त्या मवाळांची काही वैशिष्ट्य सांगता आली पाहिजेत, जहालांची काही सांगता आली पाहिजेत, त्यांच्या मागण्या कशा होत्या, त्यांची उद्दिष्ट काय होती, कार्यपद्धती कशी वेगळी. म्हणजे हा इन्फॉर्मेशनचा बेस आहे की जिथे आपल्याला हे तिथे होतं ते मला माहितीये आणि आता मला ते लिहायचंय. दॅट इज द इन्फॉर्मेशन बेस. पण जेव्हा आपण या 3 पेपरकडे येतो, हे तिन्ही मात्र इन्फॉर्मेशन पेक्षा सुद्धा तुमचे उत्तर जी असायला पाहिजेत ती ही अनालिटिकल असायला पाहिजेत, की ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट हा बेस आहे ना की इन्फॉर्मेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एथिक्सचं उदाहरण घेऊया. तर एथिक्समध्ये तुम्हाला विचारतील की सद्गुण सिद्धांत काय आहे एथिक्स मधला, तो सरळ सांगा. हा पण मग सद्गुण म्हणजे काय इथून सुरुवात होते. ते कोणीतरी सांगितलेलं आहे पण त्याने काहीतरी एका वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगितलं. मग तो अरिस्टॉटल असेल, तो प्लेटो असेल, त्याने सांगितलं, पण मग हा सद्गुण नक्की काय आणि आज त्याचा कसा संदर्भ आहे. तिथे तुम्हाला ते विचारतील की प्रशासकाचे 2 महत्वाचे गुण म्हणजे एका बाजूला निपक्षपातीपणा आणि दुसऱ्या बाजूला करुणा. आता निपक्षपातीपणा आणि करुणा हे काय आहेत, ह्या कॉन्सेप्ट आहेत.
म्हणून तो काय करतो, तो अनालिटिकल बेस आहे त्याचा. तिथे तुम्हाला पाठ नाही करायचंय, तिथे तुम्हाला समजून घ्यायचंय आणि तुम्हाला जे समजलंय ते तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडायचंय. सेम आहे एसे. आपण कालचंच उदाहरण घेऊया, जसं की फॉर एक्झाम्पल ऑनेस्टी इज द बेस्ट व्हर्च्यू. मग ऑनेस्टी इज द बेस्ट व्हर्च्यू हा म्हणलं की हा पूर्णपणे अनालिटिकल विषय आहे, हे त्या पद्धतीने जातं. किंवा हिस्ट्री इज द ग्रेव्हयार्ड ऑफ अरिस्टोक्रॅट. म्हणजे इतिहास हा संपूर्णपणे हा उमरावांचं ते थडग आहे किंवा उमरावांची स्मशानभूमी आहे. मग मला हे समजून घ्यावं लागतं आणि मग त्यानुसार मला ते मांडावं लागतं. आता एसे मध्ये सुद्धा काही इन्फॉर्मेटिव्ह येतात, नाही असं नाहीये. अगदीच म्हणजे जे फार टेक्निकल असतात, जसं फॉर एक्झाम्पल असं म्हणूयात की भारतीय संघराज्य, आव्हाने आणि उपाय. आता हा बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह येतो. ह्याच्यामध्ये आपल्या मनापेक्षा जास्त काय आहे वास्तवात ते लिहिणं अपेक्षित आहे. पण मोस्टली असे हे अनालिटिकल अंगाने येतात. आणि तसंच आहे सोशोलॉजी सुद्धा. आपल्या सोशोलॉजीमध्ये सुद्धा आपल्याला फार पाठांतर नाहीये, हे लक्षात घ्या. इथे जास्तीत जास्त ऍप्लिकेशन आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या आणि त्याचं ऍप्लिकेशन करा. उदाहरणार्थ की लिंग म्हणजे सेक्स आणि लिंग भाव म्हणजे जेंडर, या दोघात काय फरक आहे हे मला समजलं आणि मग लिंगभाव कसा विकसित होतो. जन्माला आलेलं बाळ ना ते पुरुष आहे ना ते स्त्री आहे, ते फक्त बाळ आहे. पण त्या बाळाला जेव्हा तुम्ही स्त्री म्हणून घडवता किंवा त्याला मग पुरुष म्हणून घडवता, हे घडवण्याची जी प्रक्रिया आहे ती लिंगभाव विकसित करण्याची प्रक्रिया आहे. मग हे कसं केलं जातं? मग हे जे मी पुस्तकात वाचलं तर अरे माझ्या अवतीभोवती पण हे कसं घडलंय, किंवा मी काय करतोय सध्या, माझ्या कुटुंबात काय होत आहे, हे मला रिलेट करायचंय आणि त्याच्या आधारावरती मला माझी उत्तरं लिहायची आहेत. दॅट्स वाय सोशोलॉजी इज ऑल्सो अनालिटिकल. आणि उत्तरांचे जे स्वरूप आहे मग हे या पद्धतीने बदलतं. मग आता होतं काय बघा, जेव्हा इन्फॉर्मेटिव्ह बेस असतो एखाद्या विषयांना, तेव्हा इन्फॉर्मेटिव्ह बेसमध्ये काय आहे, आपल्या मनाच्या गोष्टी फार चालत नाहीत. जे आहे, जे घडलंय, जे होतं तेच मला सगळं माहिती असणं आवश्यक आहे आणि पुढे जाणं आवश्यक आहे. याच्यामुळे अडचण काय निर्माण होते की इन्फॉर्मेटिव्ह बेस विषयामध्ये आवाका फार मोठा असतो. मला लक्षात फार गोष्टी ठेवाव्या लागतात. कारण इतिहास, मग तो प्राचीन पासून तो आतापर्यंतचा इतिहास, मला तो इन्फॉर्मेशन माहितीच पाहिजे. जर मला असं विचारलं की समजा छोडो भारत ही चळवळ जी आहे त्या चळवळीची पार्श्वभूमी सांगा, तर मला माझ्या मनाने काही नाही लिहिता येत, जी होती तीच लिहावी लागेल. बरोबर आहे का? पण तसं इथे नाहीये. इथे आपल्याला ओव्हरलोड नाहीये इन्फॉर्मेशनचा. इथे काय आहे, ज्या ठराविक काही साचेबंद कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट समजून घेणं आणि त्याच्यानुसार मला पुढे जायचंय. इथे आपलं काम सोपं आहे. इथे इनपुट कमी आहे, इथे इनपुट खूप जास्त आहे. पण आउटपुट उलट आहे. इथे इनपुट खूप जास्त आहे, आउटपुट कमी आहे. आणि इथे इनपुट कमी आहे, इथे आउटपुट जास्त आहे. आणि म्हणून हे तुम्हाला मी अगदी माझ्या स्वतःचं अनालिसिस जे सांगतोय ते का सांगतोय, कारण युपीएससी मध्ये 2013 पासून आतापर्यंत जर बघितलं आपण, तर तुम्ही स्वतः टॉपरची लिस्ट काढून त्यांचे मार्क लिस्ट बघू शकता आणि तुम्हाला तो फरक दिसेल की मुलांना इकडे मार्क्स का मिळतात आणि म्हणून इथे का लक्ष देतात लोक. मग याच पद्धतीने जर आपण विचार केला तर आज माझ्याकडे जो वेळ आहे तो वेळ समजा आपण 15 नोव्हेंबर हा पकडला आपण यातला, तर 15 नोव्हेंबर पासून ते माझ्या मार्च महिन्याचा शेवटचा दिवस हा 31 मार्च इथपर्यंतचा माझ्याकडे वेळ आहे. हा जवळपास 4.5 महिन्यांचा वेळ आहे. या 4.5 महिन्यामध्ये मी जेव्हा की आपल्याला हे प्रिलिम्सला सुद्धा माहिती असलेले विषय आहेत, तेव्हा सुरुवात जी करावी तर ती या विषयांपासून करावी. जवळपास 2.5 महिना आपण इथे देऊ शकतो आणि 2.5 महिन्यानंतर उरलेले जे 2 महिने आहेत, ह्या 2 महिन्यामध्ये आपल्याला ह्या उरलेल्या 3 पेपरचा अभ्यास करता येतो, करावा लागेल. त्यातही मग मॅनेजमेंटचे अनेक स्किल्स आपल्याला वापरता आणावे लागतील, हा भाग वेगळा. पण 2.5 महिन्यामध्ये हे कव्हर करणं आणि 2.5 महिन्यामध्ये हे कव्हर करून पुढे या सर्वांची इथे रिव्हिजन करणं हे सुद्धा तेवढंच क्रमप्राप्त आहे. दररोजचा 1 तास अर्धा तास जरी आपण यांच्या रिव्हिजनसाठी इथे ठेवला तर आपल्याला इथून 1000 मार्क्स मिळवता येतात. आणि उरलेल्या 750 पैकी प्रत्येक विषयातून फार नाही, आपण 50% सुद्धा अपेक्षा नाही ठेवली तरी सुद्धा प्रत्येकातून मी जरी 100 जरी गुण मिळवले तरी माझे इथं टॅली ही 300ची होते. आणि 100 गुण मिळवण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे इथे फक्त प्राधान्यक्रम. तो प्राधान्यक्रम जर आपण देऊ शकलो तर इथून मला तेवढे गुण मिळतात. इथे मात्र मला ती समजून घेणं आहे, इथे थोडीशी मला मेहनत आहे, हे मला करायचंय. सो या पद्धतीने आपण या वेळेकडे जाऊ शकतो. आता यातला जो वेळ बघितला आपण ऑप्शनलला, तर आपल्याकडे 2.5 ते
फार फार इकडे तिकडे 19-20 म्हटलं तर अर्धा महिना अजून यातला घेतला आपण तर 3 महिने मॅक्स माझ्याकडे आहेत. आणि म्हणून माझं पुढचं जे टार्गेट ठरतं ते म्हणजे की 3 महिन्यात आपल्याला जो ऑप्शनल आहे त्याच्यावरती प्रभुत्व मिळवायचंय. प्रभुत्व मिळवणं म्हणजे काय हो, तर प्रभुत्व मिळवणं एका बाजूला आपली त्या विषयाची समज, अंडरस्टँडिंग, त्याचं आकलन हे उत्कृष्ट असलं पाहिजे. त्यासाठी त्याचा जो सैद्धांतिक बेस आहे, त्याचे सिद्धांत आणि त्याचबरोबर मला त्याच्यावरती संकल्पना यांच्यावर माझी कमांड पाहिजे. मला जर उद्या तुम्ही विचारलं की सर मार्क्स आणि वेबर यांच्यामध्ये नक्की काय फरक आहे, तुम्हाला तो सांगता आला पाहिजे. मला जर उद्या विचारलं की लिंग आणि लिंग भाव याच्यात काय फरक आहे तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. मला जर विचारलं की जात आणि वर्ग यांच्यामध्ये नक्की काय संबंध आहे किंवा फरक आहे, मला तो सांगता आला पाहिजे. म्हणजेच काय की सिद्धांत आणि संकल्पना याच्यावरचा जो बेस आहे, याच्यावरती जो काही फोकस आहे तो आपला असला पाहिजे. प्रभुत्व म्हणजे हा पहिला मुद्दा. आणि दुसरा जो आपला अत्यंत महत्वाचा आहे ते म्हणजे आपलं उत्तरलेखन. मला प्रश्नाची डिमांड कळणं, डिमांड समजून त्याच्यानुसार मला उत्तर लिहिता येणं आणि वेळेत उत्तर लिहिता येणं आणि माझा पेपर कव्हर होणं हे माझ्यासाठी दुसरं ते क्रायटेरिया आहे की ज्याच्या आधारावर मी सांगू शकतो हा माझी कमांड आहे ह्या विषयावर. आणि 3 महिन्यामध्ये मग आपल्याला एकतर एका बाजूला त्याचं आकलन, दुसऱ्या बाजूला त्याचं उत्तर लेखन, ह्या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि याच्यामध्ये मग तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे ज्याची गरज आहे याच्यासाठी सुद्धा आणि याच्यासाठी सुद्धा, ते म्हणजे आपला कंटेंट, आशय. आपल्याकडे तो कंटेंट असला पाहिजे, तो आशय असला पाहिजे की ज्याच्या आधारावरतीच मला हे पण साध्य होतं आणि हे पण साध्य होतं. तर अशा ह्या 2 ते 3 गोष्टी येतात ज्या आपल्याला करायच्या आहेत. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा. नक्की काय करायचंय, प्रभुत्व मिळवायचंय म्हणजे काय करायचंय. पुढचा मुद्दा, जेव्हा ह्या 3 महिन्यामध्ये मला पूर्णपणे या विषयावर कमांड मिळवायचे तर 3 महिन्यातला जो प्रत्येक भाग आहे किंवा प्रत्येक दिवस आहे हा आपल्याला टार्गेटेड स्वरूपात जर आपण गेलो तर तो डेफिनेटली अचीव्ह होतो. म्हणजे 2022 पासून आपण ज्या मेंटरशिपच्या बॅचेस चालवतोय त्या बॅचेस मध्ये आम्हाला अनुभव असे येत गेले की अगदी म्हणजे एक विद्यार्थी आहे की जो फार टोकाचा आहे, कारण त्याने बराच वेळ पूर्ण वेळ अभ्यास केला. 2.5 महिन्यामध्ये त्याने ऑप्शनल कम्प्लीट प्रभुत्व मिळवून आमच्या पुढे तो उभा होता. पण ऑन अन ऍव्हरेज जेव्हा आम्ही नंबर्स काढले की अरे हा 2.5 महिन्यात करतोय, बाकीच्यांचं काय आहे, काही विद्यार्थ्यांना तर अगदी 6 महिने सुद्धा पुरले नाहीत, कारण पुन्हा अडचणी वेगवेगळ्या, प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करतो त्यामुळे. पण ऑन अन ऍव्हरेज जे सिरियस कॅन्डिडेट होते त्यांचा जर विचार केला सर तर या विद्यार्थ्यांनी 3 ते 3.5 महिन्यामध्ये ऑप्शनलवर कमांड मिळवली. पारंपरिक स्वरूपामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर सर्वत्रच अगदी कुठेही बॅच जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सिलेबस संपवण्यावरती सगळा फोकस असतो. मात्र परीक्षेसाठी आपल्याला काय आवश्यक आहे, कमांड आवश्यक आहे, जी आपण मगाशी बघितली. ती कमांड येणं फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मग आपण डेली बेसिसवर जर टार्गेटेड स्वरूपात आपण गेलो तर ते होऊ शकतं. दुसरी गोष्ट, 3 महिन्यामध्ये जर आपल्याला सोशिओलॉजी संपवायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला त्या विषयाचं थोडंसं स्वरूप समजून घेणं पण गरजेचं आहे. पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1 मध्ये जर सिलेबस आपला तुम्ही बघितला तर बऱ्यापैकी तुम्हाला तर तो सिलेबस माहितीच असेल, तरी सुद्धा मी इथे तुम्हाला तो दाखवतो. हा आपला सिलेबस. पेपर 1 मध्ये आपले टोटल 10 टॉपिक आहेत, ज्याच्या अंतर्गत समाजशास्त्र विद्याशाखा, समाजशास्त्र विज्ञान स्वरूपात, संशोधन पद्धती व विश्लेषण हा आपला एक गट आहे. हा पूर्णपणे एक गट आहे. ठीक आहे, हा आपला एक गट झाला, ज्याच्या अंतर्गत समाजशास्त्र विद्याशाखा, समाजशास्त्र विज्ञान स्वरूपात आणि संशोधन पद्धती व विश्लेषण हे काय आहे मी तुम्हाला सांगतो, पण आता लक्षात घ्या एवढं. हे हा आपला पहिला गट आहे. दुसरा गट जो आहे तो फक्त हा एवढाच आहे, समाजशास्त्रीय विचारवंत, हा आपला दुसरा गट आहे. आणि मग तिसरा तो म्हणजे स्तरीकरण व गतिशीलतापासून ते आर्थिक जीवन, राजकीय जीवन, धार्मिक जीवन, नातेदारी म्हणजे कौटुंबिक जीवन आणि सामाजिक परिवर्तन, हा इथपर्यंतचा हा आपला तिसरा गट आहे. या 3 गटामध्ये फरक काय, साम्य काय हे तुम्हाला मी सांगतो. बघा, जो पहिला गट आहे आपला तो म्हणजे विचारवंत. ज्या विचारवंतांनी समाजाचा अभ्यास केला आणि त्याच्या आधारावरती समाजशास्त्र हा विषय विकसित केला. त्यांनी सिद्धांत मांडले आणि त्यांनी संकल्पना वेगवेगळ्या प्रकारच्या विकसित केल्या.
हा आपला पहिला भाग आहे विचारवंतांचा. हा झाला की मग या विचारवंतांनी जो जो काही समाजाचा अभ्यास करून ज्या संकल्पना मांडल्यात त्याच्या आधारावरती मग पुढे आपल्याला जावं लागतं ह्या समाजाच्या वेगवेगळ्या संकल्पनांकडे. त्या नक्की कोणत्या आहेत संकल्पना? तर त्या जसं आता मी सांगितलं तसं राजकीय संकल्पना आहेत, आर्थिक संकल्पना आहेत, स्तरीकरणाच्या संदर्भातल्या संकल्पना आहेत, धार्मिक स्वरूपाच्या काही संकल्पना आहेत धर्माबाबतच्या, त्याचबरोबर कुटुंबाच्या संदर्भातल्या संकल्पना आहेत आणि परिवर्तन कसं होतं ह्या सगळ्यामध्ये त्याच्या काही संकल्पना आहेत. हे सगळे कॉन्सेप्ट आहेत ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्या लोकांनी या केला. आणि या विचारवंतांनी समाजाचा अभ्यास किंवा ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास ज्या पद्धतीने केला ते पद्धती ज्याला म्हणतात काय? पद्धतीशास्त्र, म्हणजे संशोधन पद्धती. हे पद्धतीशास्त्र हे आपल्याला तिसऱ्या घटकामध्ये येतं की ज्याच्यामध्ये काय, जे मी तुम्हाला इथं सांगितलं, एक समाजशास्त्र हे विज्ञान आहे का नाही आणि समाजशास्त्रामधल्या संशोधन पद्धती आणि त्याचं विश्लेषण, हा येतो त्यातला तिसरा भाग. अशा 3 भागामध्ये आपला सिलेबस कव्हर होतो पेपर 1. मात्र जर सिलेबस मध्ये वेटेज बघाल तुम्ही तर यांचं वेटेज फक्त 10% आहे सिलेबस मध्ये. यांचं वेटेज मात्र 70% आहे आणि यांचं वेटेज 20% आहे. सिलेबस मध्ये या पद्धतीनेचं वेटेज आहे. पण तेच आपण जर परीक्षेमध्ये बघितलं तर प्रत्यक्ष प्रश्नांचा विचार नका करू, ज्याच्या पाठीमागचा जो कॉन्टेक्स्ट आहे त्याचा विचार जर केला तर विचारवंत जे आपले आहेत त्या विचारवंतांचा परीक्षेमध्ये आपल्याला 70%ला उपयोग होतो. मी जर 5 विचारवंत आणि 6वा विचारवंत ऍड करून जर ते मी अभ्यास केला व्यवस्थित तर माझा 70% पेपर मला लिहिता येतो. थेट प्रश्न प्लस त्यांच्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आर्ग्युमेंटचा, त्यांच्या कॉन्टेंटचा उपयोग करून 70% भाग सर इथे येतो. राहिला इथे हा 20% आणि मग हा आहे 10%. या पद्धतीने अगदी व्यस्त प्रमाण आहे. 10% सिलेबस मध्ये पण 70% परीक्षेमध्ये. मग हे याचं पहिलं स्वरूप झालं, हे पेपर 1. आता दुसरा हा पेपर क्रमांक 2 ज्याच्यामध्ये आपण काही गोष्टी वगळल्या. कोणत्या? टोटल जर बघाल तर जवळपास 15 टॉपिक आहेत पेपर 2 मध्ये. पण तुम्हाला इथे दिसतील किती? 5 आणि 6 11 टॉपिक दिसतील. का? उरलेले जे ते 4 टॉपिक आहेत ते तुमचे ऑलरेडी कव्हर झालेले असतात पेपर 1 मध्ये. कोणकोणते? पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये धर्म हा सेम आहे. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये राजकीय व्यवस्था हा समान आहे. पेपर 1 आणि 2 मध्ये नातेदारी व्यवस्था सेम आहे आणि पेपर 1 आणि 2 मध्ये आर्थिक जीवनातल्या काही बाबी ह्या सेम आहेत. तर जेव्हा मी पेपर 1 करतो तेव्हाच माझा पेपर 2 मधला 40% भाग इथे कव्हर झालेला असतो. आणि हा कव्हर झाल्यामुळे मग जर मी फक्त पेपर 2 चा विचार केला तर हा एवढा भाग माझ्या पुढे राहतो. आता याचे 3 गट आपण पडले जातात. एक पहिला हा आहे भारतीय समाजाची ओळख, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 विचारवंत आहेत. या 3 विचारवंतांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. त्यानंतर हा इथपर्यंतचा भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हा दुसरा घटक पडतो आणि तिसरा तो हा परिवर्तनाचा. मग इथे हे 3 घटक कोणते आहेत तर बघा ते समजून घ्या. पहिला घटक सेम पेपर 1 प्रमाणे विचारवंत. इथे पण आपल्याला विचारवंत आहेत 3 आणि ह्या 3 विचारवंतांनी मांडलेले सिद्धांत, त्यांचे परिप्रेक्ष्य. त्यानंतर त्यांनी भारतीय समाजाचा अभ्यास केला. म्हणजे काय केलं तर आपल्या शरीराचा विचार करा जरा. आपल्या शरीराचे जसे घटक आहेत, एक हात, पाय, डोकं, पोट, हे जसे आपले अवयव आहेत, हे जसे आपले घटक आहेत, तसंच भारतीय समाजाच्या संरचनेचे काही घटक आहेत. उदाहरणार्थ पहिला आहे ग्रामीण. तर याच्या अगदी उलट कोण येतं पुढे? नागरी, नाही का? नागरी आलं. आणि ग्रामीण नागरी एवढंच नाहीये भारतामध्ये, अजून एक तिसरा घटक आहे आपल्याकडे आदिम, आदिवासी, तो आदिवासी. हे असे 3 घटक. या 3 घटकांचा पहिला टॉपिक. दुसरा भारतीय समाज म्हणजे जातीवर आधारलेला समाज. आपण बनलोय कशापासून? वेगवेगळ्या जातींपासून. मग जातीवर आधारित समाज म्हणून जातीचा अभ्यास आहे. आणि त्याचबरोबर जायचंय कुणाकडे? कुणीकडे? वर्ग व्यवस्थेकडे, मुक्त व्यवस्थेकडे, कनिष्ठ, मध्यम, उच्च वर्गाकडे. म्हणून आपल्याला जाती ते वर्ग यांचा अभ्यास आहे. आणि शेवटचा मुद्दा, भारतीय समाज आणखी एका घटकापासून बनलाय आणि तो म्हणजे धर्म. विविध प्रकारचे धर्म, तेवढी धार्मिक विविधता आपल्याकडे प्रचंड आहे. त्यात बहुसंख्य आणि अल्पसंख्य असे हे घटक आहेत.
तर हा असा आपला काय आहे, हा संरचनेचा भाग आहे पेपर 2 मधला. आणि मग तिसरा, की या सगळ्यामध्ये कसं परिवर्तन होत चाललंय, स्वातंत्र्यपूर्व काय परिस्थिती होती आणि स्वातंत्र्यानंतर काय परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला त्यांनी तिसरा घटक दिलेला आहे, तो म्हणजे परिवर्तन. हा तो परिवर्तनाचा आहे. मग परिवर्तन कशामुळे आलं, म्हणजेच काय, परिवर्तनाची कारक म्हणजे कारण. राज्यघटनेमुळे परिवर्तन येते, कायद्यामुळे परिवर्तन येते, शिक्षणामुळे परिवर्तन येते, तंत्रज्ञानामुळे परिवर्तन येते, चळवळीमुळे परिवर्तन येते. मग यांचा अभ्यास तुम्हाला ठेवला. कशामध्ये परिवर्तन येत आहे, तर पुन्हा गावामध्ये, नागरी भागामध्ये, आदिम समाजामध्ये, म्हणून त्याच बाबी तुम्हाला तिथे पुढे रिपीट होतात. सो मित्रांनो, असं होतं काय की हे तिन्ही घटक जर बघितले आपण, तर पेपर 1 मध्ये 3 भाग आहेत आणि पेपर 2 मध्ये पुन्हा 3 भाग आहेत. त्यांच्यातला आंतरसंबंध लक्षात घेतला की अभ्यास करणं हे ओझही वाटत नाही, ते अतिशय सोपं आणि रंजक बनतं. कारण मला माहितीये की बेस एकच आहे, तो बेस इथून विचारवंतापासून सुरू होतो. त्यांच्या आधारावर यांचा अभ्यास करायचा आणि याच्यामध्ये कसं परिवर्तन आहे ते पुढे अभ्यासायचं. हा आपला पेपर दुसरा आणि पेपर पहिला. मग राहिलं काय आता, की जर वेळेचा विचार केला आपण, तर लक्षात घ्या आपल्याला सगळ्यात जास्त वेळ कुठे लागतो माहितीये, या इथे. कारण 70% त्याचं वेटेज आहे. फक्त विचारवंत समजून घ्यायला फक्त वेळ लागतो. एकदा का विचारवंत समजले की मग पुढे राहतात त्या फक्त कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट. उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही सिलेबस बघितला असेल, लोकशाही, राजकीय पक्ष, दबाव गट, नागरिकत्व, आंदोलन, चळवळी, क्रांती, हे सगळ्या अशाच पद्धतीने आपला सगळा सिलेबस आहे. तो पहिलं काय, आपल्याला तो सिलेबस मधलं इंटरलिंकेज कळलं. दुसरं काय करायचंय हे समजलंय. आता तिसरा मुद्दा, आपल्याला एका बाजूला या सगळ्या सिलेबसची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तर होणारच आहे, पण दुसऱ्या बाजूला आपण आणखी 2 बाबीवर काम केलं पाहिजे, ते म्हणजे नोट्स आणि दुसऱ्या बाजूला डेली आन्सर रायटिंग. डेली आन्सर रायटिंग हे कंटिन्युअस असलं पाहिजे. डेली आन्सर रायटिंग करणं का गरजेचं आहे, कारण तो काय माहितीये, आपलं उत्तर म्हणजे आपली अभिव्यक्ती असते आणि मला तिथल्या तिथे इन्स्टंटली कळतं मला काय समजलंय काय समजलं नाहीये, ते लगेच मला ते समजतं आणि मला लगेच काय कळतं, फीडबॅक मिळतो. माझ्याच उत्तराकडून मला फीडबॅक मिळतोय की मी आता पुढे काय बदल केला पाहिजे, मी पुढे कशी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. म्हणून ते फार महत्वाचं आहे. नोट्स तयार केल्या पाहिजेत का, तर हो केल्या पाहिजेत, पण आता वेळ आहे का, तर बिलकुल नाहीये. मग अशा वेळेस काय करायचंय, तर मी तुम्हाला पुढे सांगेन की नोट्स काढण्याची जी अभिनव पद्धत आहे ती जर वापरली आपण, तर आपल्या नोट्सही रेडी होतात आणि वेळही वाचेल. पण ते करायला हवं का, तर हो करायला हवं, ह्याचा नक्की फायदा होतो. हा पुढचा मुद्दा. आता जर थोडस सोर्सेस कडे जाऊया आणि मग आपण आपल्या प्रत्यक्ष काय केलं पाहिजे त्याचाही विचार करूयात. अपेक्षित काय असतं, अपेक्षित हे असतं, आयडियल काय असतं, आयडियल हे आहे की मराठी माध्यमातून जेव्हा आपण तयारी करतोय तेव्हा समाजशास्त्र 11वी आणि 12वीचं हे पुस्तक आहे हे आपण वाचावं. एनसीईआरटीची 2 12वीची पुस्तकं आहेत, आपण ती वाचावीत. इंडियन सोसायटी, एसए या ठिकाणी आपला उपयोग होतो, एथिक्सला उपयोग होतो. पण जेव्हा की आता आपल्याला या गोष्टी करणं शक्य नाहीये, वेळ नाहीये, पण हे करायला हवं का, तर हो करायला हवं. पण मग कसं करायचं, तर आपण त्याकडे जाऊयात. बघा, आपण जेव्हा प्रत्यक्ष अभ्यास करणार तेव्हा अभ्यास करत असताना काय करायचं, आपला जो सिलेबस आहे ना त्या सिलेबसच्या टॉपिकला केंद्रस्थानी ठेवायचं. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण जात हा टॉपिक आहे आपल्याला जाती व्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे, तर जाती व्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. मग कसा करणार, तर स्टेट बोर्ड मध्ये समजा तो 12वीच्या पुस्तकात चॅप्टर क्रमांक 5 आहे, तर मी तो वाचला. समजा तोच चॅप्टर माझ्या YCMO म्हणजेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नोट्स आहेत, त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक चॅप्टर आहे त्याचा, समजा काय MSO किंवा त्याचे वेगवेगळ्या प्रकारची नावं असतात, जसं की SOC समजा 292 असा तो आहे आणि तो चॅप्टर माझ्या नोट्स आहेत, त्या नोट्स मधून मी वाचतोय. म्हणजेच काय केलं मी, माझा फोकस आहे जाती व्यवस्थेवर. जाती मला कुठून वाचायच्या आहेत, त्या पुस्तकातला तेवढा स्पेसिफिक टॉपिक, त्यातला स्पेसिफिक आणि यातला स्पेसिफिक, मी तेवढं स्पेसिफिक वाचलं आणि माझा टॉपिक कव्हर करून घेतला. पण पुन्हा एकदा या मेथडने केलं तर ह्याला काय म्हणतो आपण, ही सिलेबस मेथड आहे. जर मी पुस्तकं संपवायचं म्हणलं तर ती बुक मेथड आहे. याच्यामध्ये फार फार म्हणजे असाइनमेंट लिहायच्या
आणि मग जेव्हा आपल्या टेस्ट असतात, सेक्शनल टेस्ट असतात किंवा प्रत्येक पेपर नंतर टेस्ट असतात, त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. मग मोस्टली आपण ते कधी करणार, तुमचे 3 महिने झाले, पुन्हा रिव्हिजनची स्टेज येते, त्याच्यामध्ये तुम्ही ते द्या. मग तिथे आपला कॉन्फिडन्स पण आहे, आपण लिहिलेलं पण आहे, मला आता माहिती पण आहे कसं लिहायचं, काय करायचं. मग मी पुढे काय करतोय, टेस्ट देतोय. प्रत्येक रविवारी एक टेस्ट द्या. बस त्याच्या माध्यमातून पुन्हा आपली कमांड, पुन्हा आपली रिव्हिजन टेस्ट, रिव्हिजन टेस्ट, रिव्हिजन टेस्ट. हे पुढच्या 2 महिन्यामध्ये आपल्याला ते करता येतं आणि आरामशीर या पद्धतीने आपण ह्या विषयावर कमांड मिळवू शकतो. आणि राहिला शेवटचा भाग, रिव्हिजन. मग रिव्हिजन कशी करणार आपण, 2 प्रकारे. एक ऍक्टिव्ह रिव्हिजन असेल, काही नाही, डोळे बंद केले, मला जेवढं आठवतंय ते आठवण्याचा प्रयत्न केला. पण ती मेथड मी तुम्हाला सांगेन, आत्ता नका करू, तुम्ही जेव्हा सगळा विषय झाला त्याच्यानंतर करा. आत्ता मग कुठली करायची, काही नाही, ही ज्या तुम्ही नोट्स काढाल त्याच नोट्स ज्या आहेत त्याची रिव्हिजन करायची. मुद्दे सगळे पाहून घ्यायचे. कसं होतं, वाचलंय मी, समजा सकाळी वाचलेलं आहे, रात्री झोपताना मी फक्त हे 2 पानं 1 पान घेतलं आणि नजरे खालून घातलं, तरी माझ्या मेंदूला माहिती, एक कमांड जाते, हे इम्पॉर्टंट आहे म्हणून हा सारखा कागद घेतोय आणि तो मेंदू लक्षात ठेवायला लागतो. या पद्धतीने आपल्याला आपला ऑप्शनल हा कव्हर करायचा आहे. आणि आपली ज्या मेंटरशिपची बॅच आहे त्याच्यामध्ये आपला प्रत्येक टॉपिक हा याच पद्धतीने ऑर्गनाइज असल्यामुळे आपल्याला पीवायक्यू कुठून आणू, कुठून पुस्तक आणू, कुठून नोट्स आणू, आता हे कसं समजून घेऊ, आपल्याला कुठेही याच्यासाठी 10 गावांना जायची गरज पडत नाही. एका ठिकाणी माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होतात आणि म्हणून तो 3 महिन्यात कव्हर होतो. म्हणून 3 महिन्यामध्ये त्याची कमांड येते, कारण तुमचा एकही मुद्दा याच्यामध्ये सुटलेला नाहीये. विचार करा, ह्याच्यामध्ये आन्सर रायटिंग सुटलेलं नाहीये, याच्यात नोट्स मेकिंग सुटलेलं नाहीये, याच्यामध्ये चर्चा सुटलेली नाहीये, याच्यामध्ये तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी सुटलेली नाहीये, पीवायक्यू सुटलेलं नाहीये, वाचन सुटलेलं नाहीये. एव्हरीथिंग वी हॅव कव्हर्ड. आणि म्हणून ती कमांड येते, बॅच नाहीये, ती कमांड आहे. आणि या पद्धतीने आपल्याला हे 2.5 ते 3 महिन्यामध्ये व्हॅरी करेल, प्रत्येकजण किती वेळ देतोय त्याच्यानुसार आणि त्याचा वेग कसा आहे त्याच्यानुसार. राहिला फक्त हा नोट्स कशा काढायच्या, तर ते आपण डिस्कस करूयात इलॅबोरेटली. पण इथपर्यंत कुठे काही अडचण आहे का, हे आपण थोडंसं अगोदर चर्चा करूयात. हे कशा पद्धतीने करायचंय, काय करायचंय. आणि याच पद्धतीने सगळ्या काही बाबी आहेत, म्हणजे सगळ्यात, म्हणजे एथिक्स असेल, एसए असेल, बाकीच्या जीएसच्या बाबी असतील. म्हणजे हे आम्ही 2022 पासून ज्या पद्धतीने हे करत गेलो त्यातून आम्हाला तो अनुभव येत गेला. आणि खरं तर त्या पाठीमागे हे लगेच सुचलेली बाब नाहीये. 2009 पासून जेव्हा या क्षेत्रामध्ये आम्ही शिकवतोय, मुलांना घडवतोय, तेव्हा त्यातून समजलेल्या ह्या बाबी आहेत. म्हणजे होतं काय, आपण जर या बाकीच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर मोस्टली मुलं काय करतात सर, की पहिले 6 महिने ते 1 वर्ष बॅच संपवणे, जाणे, लेक्चरला बसणे, समजून घेणे, अभ्यास यांचा सुरू होतो 1 वर्षानंतर. आणि त्याच्यामुळे एमपीएससीला, युपीएससीला मग आम्हाला 3-3 वर्ष, 4-4 वर्ष लागतात. पण ते गरज नाहीये. आपण त्यातल्या काही बाबी त्यातल्या बदलवल्या आणि त्या बदलवून या पद्धतीने ही एफिशियन्सी वाढवली. या पद्धतीने आपल्या त्याचा जो हे प्रभाव आहे तो तिथे वाढवलेला आहे. येस, काही प्रश्न? गिरीश, गीतेश, महेश, शीतल, सोनाली, तेजस, प्रितीश. अच्छा, एक मिनिट हा गीतेश. हा बोला. ओके ओके ओके. तुम्हाला मी आता चॅटबॉक्स मध्ये फोन नंबर देतो, तर फक्त त्या फोन नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाका. तुम्हाला कॉलबॅक येईल किंवा तुम्ही कॉल केलात तर तुम्हाला माहिती मिळेल. सिम्पली एवढंच करायचंय. तुम्हाला लगेच ती प्रोसेस सुरू करून लगेच आपल्याला सुरुवात करता येईल. आजच्या आज सुरुवात करता येते. आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, तर पहिल्यांदा आपल्याला जेव्हा की ही मेंटरशिप बॅच आहे, 3 महिन्यामध्ये हे कव्हर करायचं असेल तर ही वन साइज फिट फॉर ऑल सगळ्यांसाठी नाहीये. म्हणजे कशी, म्हणजे एकच स्वरूप सगळ्यांसाठी असं ते नाहीये. आपल्याला काय करायचंय, आपला प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा वेगळ्या आहेत. कुणी जॉब करतोय, कुणी पूर्ण वेळ अभ्यास करतोय, कुणी पूर्वी अभ्यास केलेला आहे, कुणी आता अभ्यास सुरू करतोय, कुणी या विषयामध्ये अगोदर अभ्यास केलेला आहे, कुणी या विषयाला अगदी नवीन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला आपली स्ट्रॅटेजी, पर्सनल स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची असते. म्हणून ऍडमिशन नंतर पहिल्यांदा आपलं एक स्ट्रॅटेजी सेशन होतं, ज्याच्यामध्ये तुमचं स्वॉट अनालिसिस होतं. तुमच्या स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट, तुमच्या व्यक्तिमत्वातल्या, तुमच्या अभ्यासातल्या, तुमच्या अभ्यासाच्या कौशल्याच्या, जसं की वाचन कुणाला जमतं, कुणाला लिहायला चांगलं जमतं,
कुणाचे हस्ताक्षर खूप खराब आहे, अशा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते नियोजन करावं लागतं. या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये आपलं रिव्हर्स प्लॅनिंग होतं की आपली परीक्षा कधी 29ला आहे, तिथून आपण रिव्हर्स प्लॅनिंग करणार, प्रत्येक दिवसाचं नियोजन करणार, जीएसचं आणि ऑप्शनलचं सुद्धा आपण नियोजन करणार. प्रत्येक दिवसाचं नियोजन झालं की तुम्हाला एक पीस ऑफ माइंड असतो आणि क्लॅरिटी असते मला कुठे कुठे कधी कोणता विषय करायचा आहे ते. मग ते झालं की त्याच्यानंतर मग नोट्स कशा काढायच्या आहेत, जे मी मगाशी म्हटलं तुम्हाला, नोट्स कशा काढायच्या आहेत, वाचायचं कसं आहे, अभ्यास कसा करायचा आहे, ह्या सगळ्या बाबी आपल्याला सांगाव्या लागतात. त्या 1 to 1 होतात आणि त्याच्यानंतर मग आपले टार्गेट ठरतात. 3 महिन्याचं, 1 महिन्याचं, आठवड्याचं आणि दिवसाचं, हे सगळे आपले टार्गेट ठरवले जातात. या सगळ्या ऍक्टिव्हिटीला किमान 1 ते 1.5 तास लागतो. हे आपलं स्ट्रॅटेजी सेशन का गरजेचं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ना की तुम्हाला फक्त एकच काम उरतं, ते म्हणजे एक्झिक्युशन, एक्झिक्युशन आणि एक्झिक्युशन. बाकी तुम्हाला काही टेन्शन नाही, बाकी सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल असतात. यासाठी पहिलं सेशन होतं. सेशन झालं की मग तुम्हाला टार्गेटेड आहे, मग तुम्हाला त्या ठिकाणी ऍपचा ऍक्सेस असतो, तुम्हाला नोट्स पाठवल्या जातात घरपोच. या सगळ्या गोष्टी झाल्या की तुम्ही फक्त अभ्यासाला सुरुवात करायचंय, दिलेल्या दिवशीचं टार्गेट कव्हर करायचंय आणि यशस्वीपणे प्रत्येक दिवस पुढे पुढे घेऊन जायचंय. हे एवढंच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला करायचंय. आणि आपला सगळा कोर्स गीतेश याच पद्धतीने आहे. एसए असू दे, एथिक्स असू दे, जीएस असू दे किंवा आपला हा ऑप्शनल असू दे. काही अडचण असेल तर नक्की विचारा. ऑप्शनलच नाहीये, इतर बाबी सुद्धा असतील तर विचारून घेऊ शकता. जीएस मध्ये असेल किंवा तुमचा एथिक्स एसए असेल, ऑप्शनलचा आपल्या एथिक्सला खूप फायदा होणार आहे. हा ठीक आहे, मग ते तुम्हाला एक बेटर पिक्चर कळालं असेल की आपल्याला पुढे 4 महिन्यात काय करायचं आहे, त्या पद्धतीने करता येईल. इट इज पॉसिबल, हे लक्षात घ्या. आता काय माहितीये काय, एका बाजूला अपॉर्च्युनिटी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. मग याच्यामध्ये मी जसं मगाशी उल्लेख केला सर, त्या पद्धतीने इथे आपल्याला एकमेव सूत्र आहे, ते म्हणजे व्यवस्थापन. जो योग्य व्यवस्थापन करेल वेळेचं आणि अभ्यासाचं आणि शेवटपर्यंत जो लावून धरेल त्याची पोस्ट आहे. एवढंच लक्षात घ्या. कारण ज्यांनी ह्या 25च्या अटेम्प्टची तयारी केली, असे सगळे फ्रेशर्स तुम्हाला सांगतो, सगळ्यांचे प्रिलिमचे स्कोर हे 105 पेक्षा कमी आहेत. टोटल मुलं, टोटल. आणि ज्यांचे 120 आणि युपीएससीचे, ज्यांचा फार मोठा बाऊ करण्यात आला सगळीकडे आणि बघा आता युपीएससी वाले येतील आणि फाईट देतील, ही सगळी मुलं 105 ते 115च्या मध्ये आहेत. आणि ज्यांचे स्कोर 115च्या पुढे आहेत ना, हे सगळे पूर्वीचे आहेत, ज्यांची पुण्याई आहे, ज्यांना प्रिलिम्स मधून ती मिळालेली आहे. अशी. त्यामुळे संधी आहे, डेफिनेटली पुढे याचा उपयोग केला पाहिजे. 3 महिने शुभांगी, 3 महिन्यामध्ये कव्हर होतो. सो आपल्याला याच पद्धतीने जायचंय आणि डेफिनेटली कन्सिस्टन्सी मॅटर करणार आहे. कसं होतं की चुका होतात आणि चुका झाल्या पाहिजेत, फक्त त्या चुका झाल्यानंतर त्या चुका मला परीक्षेनंतर कळू नयेत. मला त्या चुका झाल्या ना तर त्या दिवशी किंवा त्या आठवड्यात मला कळाव्या, एवढीच अपेक्षा असते आपली. याच्या अंतर्गत काय होतं की आपले जे डाऊट्स असतात, डाऊट हे कंटिन्युअसली, माझा पर्सनल नंबर प्रत्येकाकडे असतो, सिम्पली टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअप मेसेज आणि रात्रीचा कॉल, याच्या माध्यमातून ते क्लिअर होतात. प्लस आपली कंपल्सरी वीकली मीटिंग असते की ज्याच्या माध्यमातून आपले आन्सर रायटिंग, फीडबॅक आणि त्यावरती परत डिस्कशन, पुढच्या आठवड्याचे रेग्युलर टार्गेट्स, हे सगळं आपण त्या ठिकाणी करतो. वैशाली, जीएस मध्ये प्रायोरिटी पेपर क्रमांक 4 एथिक्सला द्या. 1, 2, 3 तुमच्या हे फार ओळखीचे शेजारचे आहेत, तुम्ही त्यांना फार दिवसापासून ओळखता. म्हणजे 1, 2, 3 मध्ये ना असं नाहीच होणार की एखादा प्रश्न विचारला आणि मला काहीच माहित नाही. तुम्ही नक्की लिहू शकता, पण पेपर 4 मध्ये मात्र ते ब्लँक आहे. त्यामुळे अगोदर पेपर 4 कव्हर करायचा. येस, तेजस, सोनाली, शुभांगी, शीतल, प्रणव, महेश, किशोर, गीतेश, नितीन, अश्लेषा, अक्षदा, आदर्श, बोला. काही अडचणी आहेत? वाटलं पर्सनली भेटायचंय तर येऊ शकता भेटायला, कॉल करा फक्त आणि त्याच्यानंतर भेटायला या. अलका चौकातच ऑफिस आहे. और पर्सनली सुद्धा तुम्ही तिथे कव्हर कॉन्टॅक्ट करू शकता, काही अडचणी येत नाही तसं. चालेल आदर्श, वेलकम. येस अश्लेषा, वेलकम. मग काही अडचण नसेल तर मग आपण थांबूयात. येस, काही होईल लांबवण्यात काही पॉईंट नाहीये.
अभ्यास करणं महत्वाचं आहे अधिक त्यापेक्षा. चालेल. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. येस. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.